काठापूर बुद्रुक येथे नदीवरच्या मोटरींच्या कॅबली चोरी गेलेले आहेत। तरी असं बरेच दिवस चालले, वारंवार नुकसान होती, याच्यावर थोडं लक्ष टाकावं नाही का। किती केबलींची गेली? तरी 25 मोटरांचे गेलेले आहेत। तरी एका एका शेतकऱ्याची किती किती हजाराची गेली असेल? तरी किंवा साधारण तरी 4,000च्या मोरच म्हणायला लागेल। म्हणजे लाख रुपयाचं नुकसान. हा, लाखभर रुपयाचं नुकसान झालं असं। आपल्या काठापूर बुद्रुक येथील नदीवरील केबलची रात्री चोरी झालेली आहे। या चोरीच्या घटना वारंवार घडत आहे। दरवर्षी या केबलच्या चोरीच्या घटना घडत आहेत। तरी पोलीस प्रशासनाने यावरती व्यवस्थित लक्ष देऊन त्याचा तोडगा लावावा। किती केबली गेल्या तरी किती रुपयाचं नुकसान? साधारणतः 25 ते 30 मोटरच्या केबली गेलेल्या आहेत। किती रुपयाचं नुकसान झालं असेल? एक केबल पकडली तर 15,000च्या दरम्यान, 10 ते 15,000। म्हणजे नुकसान किती झालं? नुकसान आता 15,000 म्हणजे 4 ते 5 लाखाचं नुकसान आहे जवळपास। आता बोला. आज रात्री काठापूर बुद्रुक नदीवरून कमीत कमी 25 ते 30 लोकांच्या केबली चोरीला गेलेल्या आहेत। तर सदर या गोष्टीची दखल पोलीस प्रशासनाने व्यवस्थित घेतली पाहिजे। आत्तापर्यंत 2 वेळा केबली या ठिकाणी चोरून गेलेल्या आहेत। सध्याची परिस्थिती जर पाहिली तर शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला बाजारभाव नाही, त्यामुळं शेतकरी हा पूर्णतः अडचणीत आहे। आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं ही जी दखल आहे किंवा ह्या तक्रारीची दखल पोलिसांनी अत्यंत कसोशीने चौकशी करावी आणि गुन्हेगारांना कडक शासन करावा, अशी आमची विनंती आहे पोलिसांकडे, पोलीस प्रशासनाकडे। सदर शेतकऱ्यांची ना कमीत कमी आज घडीला कमीत कमी 100 फूट म्हणजे जवळजवळ 10,000च्या पुढं नुकसान झालेली आहे। आणि आत्ता नसलेल्या बाजारभावामध्ये हे नुकसान भरून येणं किंवा चालू काम करणं पुन्हा शेतकऱ्याला अवघड आहे आजच्या परिस्थितीमध्ये। याची शासनाने किंवा प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने दखल घ्यावा।